मित्र, तुमच्या 1,00,000 रुपयाचं काय होईल 10 वर्षात? एफडीत ठेवलात तर 1,50,000 होतील आणि म्युच्युअल फंडात ठेवलात तर 3 ते 5 लाख होतील. परंतु मी जेवढे बहुतांश लोक पाहिलेत ते पैसे गमावतानाच पाहिलेत, कारण ते चुकीचे निर्णय घेतात. हा, म्युच्युअल फंड सही आहे, लेकिन कोणसा सही आहे हे कळणं खूप महत्वाचं आहे. 4,000 म्युच्युअल फंड आहेत. आजच्या व्हिडिओत म्युच्युअल फंडाचे प्रकार पाहूयात. तुमच्या आयुष्यात सुद्धा गुंतवणुकीची चूक होऊ द्यायची नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. चला, राम आणि श्यामच्या उदाहरणावरून समजून घेऊ. दोघांकडे 10-10 लाख रुपये आहेत. रामनं मस्तपैकी एफडी केली 5% वार्षिक हिशोबाने. बघूया 10 वर्षात काय होईल. परंतु 5% वार्षिक दराने त्याला रिटर्न्स मिळत आहेत आणि महागाईचा दर 7% आहे, 7%, राईट. आणि त्याला जाणवलं, यार माझे तर पैसे कमी झाले, आता लग्न कसं करू. श्यामने मात्र योग्य म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवले. 15% रिटर्नने 10 वर्षात 10 लाखाचे झाले 40 लाख रुपये. स्मार्ट गुंतवणूक आहे ना. तुम्ही काय करणार? एफडीत पैसे ठेवणार की स्मार्ट गुंतवणूक करणार? स्मार्ट गुंतवणूक करण्यासाठी म्युच्युअल फंडाचे वेगवेगळे प्रकार माहीत असणं गरजेचं आहे. प्रकार भरपूर आहेत, पण मुख्य 3 प्रकार आहेत, ते आपण स्टेप बाय स्टेप पाहूया. पहिला प्रकार इक्विटी म्युच्युअल फंड. परतावा जास्त, जोखीम कमी. तुम्ही कधी ट्रॅकिंग केले का हो? ट्रॅकिंग करताना थोडी रिस्क आहे, थोडी जोखीम आहे वर चढताना, पण टॉपला गेल्यावर काय मजा येते राव. तसेच हे इक्विटी म्युच्युअल फंड आहेत. इक्विटी म्युच्युअल फंडातली जास्तीत जास्त रक्कम जी आहे ती शेअर्समध्ये गुंतवली जाते. हे लॉंग टर्मसाठी खूप बेस्ट असतात. जोखीम घेतली तर परतावाही मिळेल. असे खूप चांगले फंड्स आहेत. मी कुठलेही फंड्स रिकमेंड करणार नाही, परंतु उदाहरणं पाहायची झाली, HDFC टॉप 100 फंड, ॲक्सिस ब्ल्यू चिप फंड, असे वेगवेगळे भरपूर प्रकार आहेत. आपण ट्रॅव्हलिंग करताना गाडीचा असा स्पेअर टायर ठेवतो का नाही, रिस्क नको म्हणून, तसं हा दुसरा प्रकार आहे डेट म्युच्युअल फंड. कमी जोखीम असते, परंतु परतावा कॉन्स्टंट आहे, स्थिर आहे. म्हणजे मार्केट वर गेलं काय, पडलं काय, काही फरक पडत नाही. सरकारी बॉन्ड्स, सिक्युरिटीज, कंपनीचे बॉन्ड हे यात प्रकारात येतात. एफडीपेक्षा थोडा चांगलाच आहे. जनरली हे शॉर्ट टर्मसाठी वापरले जातात. तुम्हाला 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष असं जर इन्व्हेस्टमेंट करायचं असेल आणि मार्केटची रिस्क नको असेल तर हे फंड चांगले. उदाहरणार्थ बघायचं असेल तर HDFC शॉर्ट टर्म फंड किंवा ICICI प्रुली फंड. तिसरा प्रकार हायब्रिड फंड. हा मिसळ पावासारखा आहे, थोडा तिखट आहे पण चवदार. ज्याला संतुलित ठेवायचं आहे, बॅलन्स ठेवायचा आहे आपला पोर्टफोलिओ, त्याच्यासाठी चांगला आहे. इक्विटी प्लस डेट दोन्हीचं कॉम्बिनेशन. थोडं सुरक्षित, थोडं जोखीम. उदाहरणार्थ HDFC बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड. तुमच्या एका शेअरमुळे ना तुमच्या मित्राचा हजारोचा, लाखोचा फायदा होऊ शकतो. मग आत्ताच्या आत्ता शेअर करा. तुम्ही सबस्क्राईब केलं नाही अजून, अगोदर अशाच इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही सबस्क्राईब करा. असाच फायनान्शियल फ्रीडमचा खजिना पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन चेक करायला विसरू नका.